नमस्कार मित्रांनो, बी ए भाग 3 मराठी या विषयाच्या पेपर क्रमांक 11साठी आपण पाठीमागच्या पंधरवड्यामध्ये 3 तासामध्ये जी काही चर्चा केलेली आहे त्याच्या संदर्भातली चर्चा थोडीशी घेऊन आपण पुढं एका विशिष्ट अंगानं त्याचा अभ्यास करावायचा आहे. तर बी ए भाग 3 मराठी पेपर क्रमांक 11 याचं शीर्षक जे आहे ते वाङ्मय प्रवाहाचं अध्ययन. एका विशिष्ट वाङ्मय प्रवाहाची चर्चा आपल्याला या निमित्तानं करावायची आहे. आणि मग जसं तुम्हाला मराठीमध्ये 5 पेपरचा अभ्यास करावायचा आहे, त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 8 आणि 11 मी शिकवतो आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर पेपर क्रमांक 11मध्ये एक स्वतंत्र पुस्तकाचा अभ्यास करावायचा आहे आणि हे पुस्तक विशिष्ट कालखंडातलं असणार आहे. आता हा कालखंड कोणता असू शकतो? तर कोणताही असू शकतो, म्हणजे मध्ययुगीन कालखंड असू शकतो, आधुनिक कालखंड असू शकतो. तर आता या टर्मला मध्ययुगीन काळातलं पुस्तक अभ्यासायचं आहे आणि पुढच्या टर्मला 16 नंबर पेपरला आधुनिक कालखंडातलं पुस्तक अभ्यासायचं आहे. तर मध्ययुगीन कालखंड कुठून सुरू होतो? तर साधारणपणे इसवी सन 1100 पासून, म्हणजे 11व्या शतकापासून 12व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत हा मध्ययुगीन कालखंड आहे. त्यानंतर 1901 पासून किंवा 1801 पासून 2000 सालापर्यंत आपल्याला हा आधुनिक कालखंड सुरू होतो. आणि मग ह्या दोन्ही शतकातला आधुनिक कालखंडामध्ये निर्माण झालेलं साहित्य ते आधुनिक साहित्य मानलं जातं. आणि त्याच्या पूर्वीचं सगळं जे साहित्य आहे, म्हणजे संतांचं साहित्य, पंडितांचं साहित्य, शाहिरांचं साहित्य, संतांची, पंडितांची, शाहिरांची कविता, महानुभाव संप्रदायातलं गद्य आणि पद्य वाङ्मय, हे सगळं मध्ययुगीन कालखंडात येतं. आणि या मध्ययुगीन कालखंडामध्ये त्या काळात निर्माण झालेली ही जी साहित्याची जी रचना आहे किंवा त्या काळात निर्माण झालेलं हे सगळे ग्रंथ आहेत किंवा पुस्तकं जी आहेत त्यांचा अभ्यास काही निमित्तानं मराठीचा अभ्यास करताना होत राहतो. म्हणजे स्वतंत्र अभ्यास त्याचा काही ठराविक टप्प्यापर्यंत असतो आणि मग त्याचा वाङ्मयाचा परिचय करून घेणं हाही एक पेपर या ठिकाणी या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला समजून घ्यावायचा आहे. तर आता पेपर नंबर 11साठी हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे दृष्टांत पाठ. अत्यंत छोटं पुस्तक आहे. केसोबासांनी त्या दृष्टांत पाठामध्ये, या पुस्तकामध्ये किंवा या ग्रंथामध्ये जे काही दृष्टांत दिलेले आहेत त्याचा अभ्यास या ठिकाणी इथं करावायचा आहे. मग ते दृष्टांत म्हणजे काय? तर उदाहरण. दृष्टांत म्हणजे एखादी गोष्ट तत्व पटवून देण्यासाठी ज्यावेळी एखादा दाखला दिला जातो, एखादं उदाहरण दिलं जातं, त्याला दृष्टांत असं म्हणायचं. म्हणजे आपल्या साहित्यामध्ये की ज्याला अलंकार आपण म्हणतो त्याचा दृष्टांत अलंकारी आहे. दृष्टांत अलंकार म्हणजे त्याचं जर सूत्र घेतलं किंवा त्याचं जर आपण दृष्टांत अलंकार म्हणजे काय असं जर समजून घ्यायला लागलो आपण, तर दृष्टांत म्हणजे उदाहरण, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि मग एखादं तत्व किंवा एखादं उदाहरण किंवा एखादी गोष्ट सांगण्यासाठी ज्यावेळी एखादं उदाहरण दिलं जाईल त्याला दृष्टांत असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यावरूनच दृष्टांत पाठ असा एक ग्रंथ महानुभाव संप्रदायाच्या काळात 12व्या शतकामध्ये निर्माण झालेला आहे. महानुभाव संप्रदायाची सुरुवात जी आहे ती 12व्या शतकात झाली आणि त्या पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केलेली आहे. हे चक्रधर कोण? तर महानुभाव संप्रदायाचे प्रणेते किंवा महानुभाव संप्रदायाचे मुख्य साधू. या चक्रधरांनी त्या काळात जी काही सामाजिक सांस्कृतिक सगळी पार्श्वभूमी होती ती त्या ग्रंथातून मांडलेली आहे किंवा या वेगवेगळ्या ग्रंथातून मांडलेली आहे. प्रत्यक्ष चक्रधरांनी काही लिहिलं नाही, पण चक्रधरांच्या शिष्यांनी, म्हणजे महिमभट असेल, केसोबास असेल किंवा नरेंद्र असेल किंवा महदंबेंची धवळी लिहिणारी ती महदंबा असेल, या सर्व, किंवा सारंग पंडित असेल, हे ते चक्रधरांच्या सहवासात जे सगळे शिष्या होते त्यांना नागदेवाचार्यांच्या प्रेरणेनं, म्हणजे नागदेवाचार्य हा चक्रधरांचा उत्तराधिकारी, त्या नागदेवाचार्यांच्या प्रेरणेनं या सगळ्या ग्रंथकारांनी काहीतरी लिहिलं आणि ते लिहिलेले ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याचं अक्षर लेणं, मराठी साहित्यातले प्रमाणभूत ग्रंथ. आणि त्या ग्रंथातून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, त्यावेळच्या सगळ्या समाजव्यवस्थेचं सगळं चित्रण आपल्याला बघायला मिळतं. त्या काळातली उदाहरणं बघायला मिळतात, त्या काळातलं माणसाचं जगणं बघायला मिळतं, म्हणजे वाचायला मिळतं. आणि हा सगळा विचार जो आहे तो महत्त्वपूर्णरित्या या अंगानं इथं समजून आपल्याला एकंदरीत घ्यावायचा आहे.
आता महानुभाव संप्रदाय महान अनुभवानं युक्त असणारा संप्रदाय म्हणून तो महानुभाव संप्रदाय त्या काळात स्थापन झाला. त्या महानुभाव संप्रदायाला त्या काळात स्थापन होण्याच्या पाठीमागची कारणं कोणती आहेत, कशासाठी तो स्थापन झाला, म्हणजे 12व्या शतकात तो उदयास आला. या शतकामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक परिस्थिती कशी जर आपण पाहिली तर त्यावेळेला राजकीय परिस्थिती म्हणजे देवगिरीचं राज्य होतं. त्यानंतर त्या सुमारामध्ये नृत्य आदी कला या ठिकाणी अनुसरायला या ठिकाणी लोक पुढं थरसावलेले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात ग्रंथरचना होती. मोठ्या प्रमाणात त्या ग्रंथरचनेला एक विशिष्ट स्थान होतं. म्हणजे हेमाद्री पंडित, सारंग पंडित किंवा सारंगधर, बोपदेव यासारखे यादव काळातले सांस्कृतिक जीवनाची उभारणी करायला त्या काळात सरसावलेले ते ग्रंथकार होते किंवा ते या ठिकाणी एक रचना करणारे ग्रंथकार होते. चातुर्वर्गे चिंतामणी नावाचा त्या काळातला ग्रंथ होता. म्हणजे चातुर्वर्ण्याची असणारी जी वर्णव्यवस्था आहे ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाळली जात होती. आणि मग अशा काळामध्ये उपनिषद, ब्रह्मसूत्र की यावरील टीकाही या काळात त्यानंतर तेव्हा उदयास येत होत्या आणि त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचा आधार घेतला जात होता. ज्ञानयोग, कर्मयोग यांना महत्त्व दिलं जात होतं. आणि अशा काळामध्ये चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केलेली आहे हे मागच्या वेळेला आपण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं त्या काळामध्ये द्वैती आणि अद्वैत भक्तिपंथ याचा विचार केला जात होता. म्हणजे महानुभाव संप्रदाय याच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं जर त्याचा विचार आपण केला तर तो द्वैती पंथ आहे. परंपरागत लोकप्रिय असं तत्त्वज्ञान न सांगता 4 नित्यवस्तूंनी युक्त असं स्वतंत्र तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे चक्रधरांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये क्षुद्र जे होते किंवा क्षुद्र देवतांच्या भक्तींचं इतकं पंड माजलेलं होतं की जाखाई, जोखाई, मंगळाई अशा वेगवेगळ्या देवदेवता उदयास आलेल्या होत्या. माणसं कर्मकांडात अडकलेली होती. सर्वसामान्य जनतेला परमेश्वराचं महत्त्व पटवून देण्यासाठी कुणीतरी समोर येणं गरजेचं होतं. आणि अशा काळामध्ये तत्त्वज्ञानाचं मर्म द्वैतात आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 अनादी वस्तू त्या नित्य आहेत आणि परस्परापासून कुणीही त्या पूर्णपणे भिन्न आहेत हे सांगण्याला कुणीतरी गरजेचं होतं. आणि अशा काळामध्ये परमेश्वर हा निराकार व नित्ययुक्त आहे तर देवता या नित्यबद्ध आहेत आणि नित्यबद्ध देवता या माणसाला मुक्ती देतात किंवा त्या देऊ शकत नाहीत. असं सामर्थ्य फक्त परमेश्वराजवळच आहे. आणि फार झालं तर देवता आणि काही क्षणिक सुख देऊ शकतील पण मोक्ष देऊ शकत नाहीत असा विचार करणारा हा संप्रदाय आहे. म्हणजे कुणीतरी स्वतःचं एक सिस्टीम किंवा कुणीतरी स्वतःचे एक सूत्र किंवा कुणीतरी स्वतःचा एक विचार सांगण्याच्या दृष्टिकोनातून हा विचार जो आहे तो पुढं सांगणं महत्त्वाचं होतं. तसं पाहिलं तर त्या काळामध्ये महानुभाव संप्रदायाच्या बरोबर वारकरी संप्रदायसुद्धा नेटानं आपला स्वतःचा विचार स्पष्ट करत होता. पंढरपूरच्या विठ्ठलाचं महत्त्व सांगून संतांनी सर्वसामान्य लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला भगवद्गीता किंवा भागवत या ग्रंथांना मानणारा हा एक वर्ग होता आणि म्हणून महानुभाव पंथसुद्धा या ग्रंथांना मानतो. पण प्रत्यक्षरित्या त्याचा अर्थ द्वैती मताला अनुसरून ते लावतात. म्हणजे अर्थ काय लावतात? द्वैती मताला अनुसरून लावतात. ईश्वराचं स्वरूप हे वेदांना कळत नाही असं चक्रधर मानतात. त्या अर्थानं हा अवैदिक आपण आहोत असं ते मानतात. आणि म्हणून वेदाबद्दल त्यांनी कधीही अनादर दाखवला नाही. अवैदिक म्हणजे कर्मकांडाला आणि प्रवृत्ती वेदाला या ठिकाणी मोक्षप्राप्तीच्या दृष्टीनं मुळीच महत्त्व न देणं हा विचार त्या ठिकाणी चक्रधरांनी त्या काळामध्ये केलेला आहे. आणि त्यामुळं महानुभावांचा द्वैती विचार हा जो आहे तो या ठिकाणी महत्त्वपूर्णरित्या ते आहे. म्हणजे खरं तर साध्या सोप्या प्रवृत्तीतून किंवा साध्या सोप्या विचारातून एक वेगळी विचारसरणी जी आहे ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न या काळामध्ये एकंदरीत केला गेलेला आहे आणि त्याला एक वेगळं जे स्वरूप आहे ते प्राप्त झालेलं आहे. मग या महानुभाव संप्रदायाच्या काळातला त्यावेळेचा आचारधर्म कसा होता, म्हणजे आचरण कसं होतं, त्यानंतर मग
कशा पद्धतीनं या ठिकाणी परमेश्वराची भक्ती करणं गरजेचं आहे, जगणं कशा पद्धतीनं गरजेचं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न फार सुंदररित्या त्या काळामध्ये एकंदरीत या पंथानं केलेला आहे. त्यामुळे त्या पंथाला एक वेगळी विचारसरणी प्राप्त झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या विचारांचा एक स्वतंत्र जो दृष्टिकोन आहे तो या ठिकाणी तिथं स्पष्ट झालेला आपल्याला एकंदरीत पाहावयास मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी या पंथाला एक वेगळं महत्त्व असलेलं किंवा वेगळा विचार या पंथाच्या दृष्टीनं असलेला आपल्याला एका अर्थानं जाणवतो. तर महानुभाव संप्रदाय हा महाराष्ट्रातला एक स्वतंत्र संप्रदाय आणि या संप्रदायाचं एक वेगळा विचार या ठिकाणी इथं मांडला गेलेला आहे आणि त्याला एक वेगळी विचारसरणीची जाणीव जी आहे ती झालेली आहे. आता थोडंसं महानुभाव संप्रदायाविषयीचे आपण विचार समजून घेतलेलाच आहे. आणखी त्याच्यामध्ये खोल स्वरूपामध्ये वरचेवर येईल त्यावेळेला त्याची माहिती देता येईलच. तर दृष्टांत पाठ हा केशवदासांचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ काय आहे तर चक्रधर स्वामींनी त्यांच्या कालखंडामध्ये किंवा त्या काळामध्ये जे काही सर्वसामान्य समाजामध्ये मिसळत असताना, गावोगावामध्ये लोकांच्या अडीअडचणी दूर करत असताना चक्रधरांनी लोकांना पटवून देताना काही उदाहरणं दिली किंवा दृष्टांत दिले. उदाहरणार्थ हत्तीचा दृष्टांत, साखरेचा दृष्टांत मागच्या वेळेला आपण सांगितलेला होता. तर असे उदाहरणं दिली आणि ती उदाहरणं ते दृष्टांत लीळाचरित्र नावाच्या महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये आलेली आहे. आता हा लीळाचरित्र ग्रंथ कोणी लिहिला तर माहीम भटानं लिहिला. 1509 लीळा. लीळा म्हणजे आठवणी, एक आठवण. आणि ती कधी लिहिलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं की चक्रधर स्वामींचं निर्वाण झाल्यानंतर नागदेवाचार्यांच्या अनुसरणानं, नागदेवाचार्यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या सांगण्यानुसार त्यांचे सहकारी म्हणजे चक्रधरांचे शिष्य पुढे आले आणि त्यांनी काहीतरी लिहा असं सांगितल्यानंतर लिहिण्यास सुरुवात केलेली आहे, मांडण्यास सुरुवात केलेली आहे. मग माहीम भटांनी त्याच्यासाठी गद्य लिहिलं. गद्य म्हणजे काय, लीळा लिहिली, एक एक आठवण लिहिली. अशा 1509 लीळा. आणि त्या 1509 लीळामध्ये चक्रधर कुठे गेले, काय करत होते, ते लोकांना कसं अडीअडचणी दूर करत होते, लोकांना कोणत्या पद्धतीनं ते सांगत होते, या अंगानं विचार मांडला एकंदरीत गेलेला आहे. आणि मग त्या सगळ्या आठवणी माहीम भट्टांनी गोळा केल्या. आणि म्हणून चक्रधरांच्या वरती असणारा, चक्रधरांच्या जीवनचरित्रावरती असणारा हा लीळाचरित्र नावाचा ग्रंथ माहीम भट्टांनी ज्यावेळी लिहिला, त्या 1509 लीळा या ठिकाणी ज्या गोळा केल्या त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला एकांक म्हणून भाग आहे, त्यानंतर पूर्वार्ध आहे आणि त्यानंतर उत्तरार्ध आहे. म्हणजे एकांक म्हणजे काय तर चक्रधरांची एकाकी अवस्थेमध्ये कशी भ्रमंती झाली, एकाकी अवस्थेत त्यांचं कसं चक्रधर नाव पडलं इथला विचार. त्यानंतर चक्रधरांनी दीक्षा घेतली, त्यानंतर मठ स्थापन करून लोकांच्यामध्ये कशा पद्धतीनं मिसळून लोकांना धर्माचं किंवा समाजातल्या जीवनाचं महत्त्व कशा पद्धतीनं ते पटवून द्यायला लागले याचा तो पूर्वार्ध भाग येतो. आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये चक्रधरांनी त्यांच्या सहवासात जे शिष्य आले त्यांच्या मध्ये ते जे वावरले त्याचा उत्तरार्ध येतो. आणि म्हणून काय, एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा 3 भागामध्ये हा लीळाचरित्र ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. अशा 1509 लीळांचा हा लीळाचरित्र नावाचा ग्रंथ चक्रधर स्वामींच्या जीवनचरित्रावरती ज्या वेळेला माहीम भट्टांनी लिहिला त्यावेळेला मराठीतलं ते पहिलं चरित्र आहे, चरित्रात्मक ग्रंथ आहे. आणि तो चरित्रात्मक ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आपल्याला आहे. आणि त्या चक्रधरांच्या असणाऱ्या चरित्रात्मक ग्रंथावरती माहीम भट्टाच्या या ग्रंथामध्ये आलेले सगळे दृष्टांत जे आहेत ते केशवदास नावाचा दुसरा जो शिष्य होता चक्रधरांचा त्यांनी ते एकत्रित केले, गोळा केले, ते बाजूला काढले आणि असे 114 दृष्टांत त्याचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार झाला. त्याचं नाव आहे दृष्टांत पाठ, की जो आपल्याला या 6 महिन्यामध्ये किंवा या 5व्या सेमिस्टरमध्ये या पेपरसाठी या पुस्तकाचा किंवा या दृष्टांत पाठाचा अभ्यास करावायचा आहे. त्याच्यातले काही दृष्टांत, त्याची उदाहरणं किंवा ते दृष्टांत त्या दृष्टांत आपण वाचायचे, त्याचा आशय समजून घ्यायचा, त्याच्यामध्ये काय म्हणायचं हे समजून घ्यायचं. म्हणजे बघा इथं म्हटलेलं आहे या पुस्तकातील आशय सूत्र आणि अभिव्यक्ती सौंदर्य. अभिव्यक्ती सौंदर्य, आशयाची वैशिष्ट्ये, अभिव्यक्तीची वैशिष्ट्ये हे आपल्याला समजून घ्यावयाचे आहे. आणि मग तेव्हा आपल्याला काय करणार आहे की 12व्या-13व्या शतकातील सामाजिक जीवन समजून येणार आहे, त्यावेळच्या समाजातल्या जाणीवा समजून येणार आहे. आणि म्हणून महानुभाव संप्रदाय हा केवळ ग्रंथप्रतिष्ठेच्या प्रेरणेतून निर्माण झालेला आहे. म्हणजे तसं पाहिलं तर या ठिकाणी
असून तो विपुल आणि बहुविध स्वरूपाचं त्याच्यातमध्ये विवेचन आहे. म्हणजे त्याच्यात पंथीय तत्त्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये चरित्र आहेत, त्याच्यानंतर त्याचं लेखन ज्या वेळेला आपण समजून घेतो की त्यावेळेची वर्णन आहेत, त्यानंतर स्थल वर्णन आहेत, दृष्टांत आहेत, किंवा कवितेच्या बाबतीत जर आपण गेलो तर आद्य कवयित्री महदंबा ही याच संप्रदायात याच काळामध्ये निर्माण झालेली आहे किंवा ती उमटलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार ज्या वेळेला कळतो त्यावेळेला महान भावीय आचारधर्म, महान भावीय तत्त्वज्ञान, त्यावेळेचं जीवन, या सर्व गोष्टींचा विचार या टप्प्यामध्ये आपल्याला फार सुंदररित्या एकंदरीत करता येणार आहे आणि त्याला एक वेगळी जाणीवपूर्वकता प्राप्त होणार आहे. आणि म्हणून मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला या महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान कुठंतरी समजावं किंवा अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यापर्यंत त्या गोष्टीची माहिती व्हावी, एवढाच विचार या ठिकाणी या टप्प्यामध्ये एकंदरीत आहे. आणि खरं तर त्याच्यावरती सविस्तर आणि डिटेल चर्चा आपण वरचेवर करणार आहोत, कारण इथली वेळ जी आहे किंवा इथली जी वेळेची मर्यादा आहे त्यावरून या ठिकाणी आपल्याला तेवढाच भाग या ठिकाणी सांगितला जातो आहे. आपण ज्या वेळेला समोरासमोर येणार आहे किंवा क्लासमध्ये आपल्याला त्याच्यावर आणखी सविस्तर पद्धतीनं जी चर्चा आहे ती करता येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या चर्चेला एक विशेष मूल्य असलेलं तुम्हाला मी त्यावेळेला सांगणार आहे. आणि म्हणून आशय आणि अभिव्यक्ती या पुस्तकातली जी काही रचना आहे ती समजून घेणं एवढाच उद्देश या ठिकाणी या ग्रंथाच्या बाबतीमध्ये आहे. तर दृष्टांत पाठ ग्रंथाविषयी पाठीमागच्या वेळेलाही आपण सांगितलेलं होतं आणि आताही थोडंसं सांगितलेलं आहे. तर त्याच्यातला एक एक दृष्टांत आपण घ्यायचा आणि त्याच्यातले शब्द म्हणजे बघा यादवकालीन शब्दसुद्धा त्याच्यातले कळणार, कारण कोणताही लेखक, कोणताही कवी किंवा कोणताही साहित्यिक ज्या वेळेला लिहितो तो काळाशी निगडीत राहून लिहितो, त्या परिस्थितीशी निगडीत राहून लिहितो. ज्या काळात तो वावरतो त्या काळातलं सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी तो मांडत असतो, पण भूतकालीन सुद्धा तो मांडत असतो. उदाहरणार्थ ऐतिहासिक कादंबरी जर आता लिहायची असेल तर त्या काळाशी निगडीत राहून लेखक पाठीमागचा विचार करून, मागच्या 100-200 वर्षाचा त्या काळाचा विचार अभ्यास करून तो मांडत असतो. हे तितकंच खरं आहे. पण वास्तव परिस्थितीतलं चित्रण करणारे लेखक ज्या वेळेला आपल्याला भेटतात किंवा आत्ताच्या पार्श्वभूमीचा किंवा आत्ताच्या सगळ्या सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करून किंवा वावरून चिंतन मनन त्याच्यावरती करून ज्यावेळेला ते लिहायला लागतात त्यावेळेला आत्ताच्या सगळ्या सामाजिक पार्श्वभूमीचं चित्रण त्यांच्यातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे लेखकाला किंवा कवीला किंवा गद्य लेखकाला त्या काळाशी निगडीत राहून लिहावं लागतं, त्या काळात त्याला वावरावं लागतं. स्वातंत्र्यापूर्वीचं आशयाचं एखादं पुस्तक लिहायचं असेल तर स्वातंत्र्यापूर्वीच्या त्या काळाचा विचार करून, चिंतन करून, त्या सगळ्या स्वातंत्र्यापूर्वीच्या पार्श्वभूमीचा मनन चिंतन करून त्या काळात आपण जो वावरतोय असा समज करून या ठिकाणी ते लिहावं लागतं. म्हणजे प्रत्यक्ष लेखक जो आहे तो या काळातच आता वावरत असतो किंवा या काळात तो असतो, पण प्रत्यक्ष त्या काळाशी तो एकरूप झालेला असतो, हे महत्त्वाचं. तसं चक्रधर स्वामींच्या काळामध्ये जे त्यांचे शिष्य होते त्या काळात वावरत होते आणि त्या काळातल्या त्यावेळचं सामाजिक वास्तवतेचं चित्रण त्यांनी वर्तमान स्थितीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे भूतकाळाशी निगडीत राहून लिहिता येईल किंवा वर्तमान काळाशी निगडीत राहून पण लिहिता येईल. म्हणजे दोन्ही पद्धतीनं कसं लिहिता येईल तर ते या ठिकाणी आहे. तसं या महानुभाव संप्रदायामधल्या त्या लेखकांनी त्या काळाशी निगडीत राहून ज्यावेळेला लिहिलं त्या काळातले ज्या गोष्टी स्वीकारल्या त्याच्यातून बराच भाग जो आहे तो आपल्याला अभ्यास तो एकंदरीत येतो. म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे की लीळाचरित्र ग्रंथ, ज्ञानेश्वरी ग्रंथ हे ज्या वेळेला आपण वाचायला लागतो त्यावेळेला यादवकालीन जीवनाची सगळी सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी डोळ्यासमोर उभा राहायला लागते. त्यावेळेचे शब्द आपल्याला काय आहे ते परिचित, त्यावेळेची भाषा कशी आहे, त्यावेळेची लिहिण्याची पद्धत कशी आहे, त्यावेळेच्या समाजामध्ये कोणकोणते शब्द रुळलेले होते, कोणकोणते शब्द त्यावेळेस समाजामध्ये या ठिकाणी वापरले जात होते, त्यावेळेची भाषा कशी होती, या सर्व गोष्टींचं एक स्वतंत्र विवेचन फार जाणीवपूर्वकरित्या या ठिकाणी एकंदरीत अभ्यासता येतं आणि तो अभ्यास आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचा एकंदरीत ठरतो आहे. आणि म्हणून दृष्टांत पाठाविषयी अजून आपण दृष्टांत पाठ आणि त्याच्या आजूबाजूची सगळी पार्श्वभूमी याचाच विचार एकंदरीत करायला लागलेलो आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा इथं आहे असं मला वाटतं. तर बघा
की ज्या पद्धतीनं या सर्व गोष्टींचे विचारांची मांडणी आपल्याला करावायची आहे, ज्या पद्धतीनं या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यावायच्या आहेत त्या कशा असणार आहेत याविषयी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या पुस्तकामधले आशयसूत्र समजून घ्यायचे आहेत. आशयसूत्र म्हणजे काय, तर हा जो ग्रंथ लिहिला गेलेला आहे किंवा हा दृष्टांतपाठ जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष काय आशय आलेला आहे, म्हणजे त्यावेळची सामाजिक पार्श्वभूमी कशी आहे, त्यावेळचं नैसर्गिक जीवन कसं आहे, त्यावेळच्या समाजातल्या धार्मिक परिस्थितीचं चित्रण कसं आहे, त्यावेळच्या समाजामध्ये प्रत्यक्षरित्या समाजामध्ये कोणकोणते प्रसंग निर्माण झालेले होते. म्हणजे आपण आशयाची वैशिष्ट्य ती आहे, म्हणजे त्यावेळचं निसर्ग जीवन, त्यावेळचं सामाजिक हेवेदावे, त्यावेळच्या समाजामधला म्हणजे घडणाऱ्या सगळ्या संघर्ष कसा असाल त्यावेळेचा होता, हे वेगवेगळ्या अंगानं त्याचं आशयाची वैशिष्ट्य आहे. म्हणजे सामान्य माणसाला स्वतःचं जीवन जगताना किंवा सामान्य माणसाला स्वतःच्या जीवनाची वाटचाल करताना वेगवेगळ्या टप्प्यातून त्याला ती जशी वाटचाल करायला भाग पाडलं जातं किंवा ती जसा तो वावरत असतो, त्यावेळेला समाजामध्ये काय काय घडतं, त्यावेळेला समाजामध्ये काय काय प्रश्न निर्माण होतात, समाजामध्ये विशेष कोणते घटक असतात आणि त्याला अनुसरून ती वैशिष्ट्य आपल्याला शोधावी लागतात आणि त्या अर्थानं त्याचा आशय सगळा आपण समजून घ्यावायचा आहे. आणि मग त्या काळातलं अभिव्यक्ती सौंदर्यसुद्धा, अभिव्यक्ती म्हणजे सौंदर्य, वाङ्मयाचं सौंदर्य, म्हणजे त्यावेळेचं कथा कशी आहे, त्यावेळेचं या ठिकाणी त्यावेळेचं निवेदन कसं आहे, त्यावेळची भाषाशैली कशी आहे, याचाही विचार या टप्प्यामधून एकंदरीत करावायचा आहे आणि तो करणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून दृष्टांतपाठ हा ग्रंथ म्हणजे दृष्टांत म्हणजे उदाहरण, फक्त उदाहरणच आहे आणि फार सुंदर आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की साखरेचा दृष्टांत, साखर म्हणजे आत्ता आपण साखर जी खातो किंवा आता जर साखरेला जे महत्त्व आहे, साखरेची जी गोडी आहे, त्यावेळेसुद्धा साखर होती, म्हणजे साखर शब्द त्यावेळेसुद्धा होता, म्हणजे याचा अर्थ साखर उपलब्ध त्यावेळेला होती किंवा तो पदार्थ होता बघा. आणि म्हणून ते सांगितलेलं आहे. आणि ते सांगण्यासाठी म्हणजे साधारणपणे दृष्टांतपाठ ग्रंथाची रचना कशी आहे, पहिल्यांदा सूत्र दिलेलं आहे, केशवदासांची रचना आहे, सूत्र दिलेलं आहे, सूत्राला अनुसरून एखादं उदाहरण दिलेलं आहे किंवा दृष्टांत दिलेला आहे आणि ते सगळे दृष्टांत ते उदाहरण म्हणजे लीळाचरित्र ग्रंथातले आहे तसे घेतलेले आहे, 114 दृष्टांत आहे तसे घेतले आहेत. आणि मग केशवदासांनी काय केलं, सूत्र घेतलेलं आहे, सूत्राला अनुसरून ते दृष्टांत घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती निष्कर्ष म्हणून द्राष्टांतिक सांगितलेलं आहे. द्राष्टांतिक म्हणजे त्याच्यावरती आपण म्हणतो की निष्कर्ष. मग एक दृष्टांत आहे, मागच्या वेळी तो सांगितला होता, पुन्हा आपण तो समजून घेण्यासाठी घ्यायला काय हरकत नाही आहे. साधनापरी साध्य उत्तम, म्हणजे साधनापेक्षा साध्य उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. साधन म्हणजे आपण माहिती आहे एखादं वापरलेलं साधन आपण म्हणतो आणि साध्य म्हणजे काय, तर एखादं विचार किंवा एखादं सूत्र. म्हणजे साधनापेक्षा किंवा साध्य श्रेष्ठ आहे असं चक्रधर स्वामी सुद्धा म्हणतात आणि केशवदास सुद्धा म्हणतात. बघा त्याचं उदाहरण काय, अभ्यास हे साध्य आहे आणि अभ्यास करण्यासाठी वापरलं जाणारं साधन म्हणजे काय, तर आपण चालत येतो, मोटरसायकलनं, गाडीने येतो किंवा पुस्तक वगैरे वगैरे. पुस्तक न वापरता सुद्धा तुम्ही अभ्यास किंवा साध्य एवढंच डोळ्यासमोर जर तुम्ही ठेवलं आणि शिकायला लागला आणि फक्त चांगलं मन लावून ऐकायला लागला तर तुम्हाला पुस्तकाची गरज नाही. म्हणजे साधन दुय्यम आहे. म्हणजे साध्य करण्यासाठी तुम्ही काय करता, एखादं साधन वापरता. म्हणजे अभ्यास करण्यासाठी पुस्तक वापराल, त्यानंतर लेक्चर ऐकाल, पण तुमच्या डोळ्यासमोर साध्य तुम्ही श्रेष्ठ मुख्य डोळ्यासमोर ठेवलं तर साधन कोणतंही असू दे, दुय्यम दर्जाचं असू दे, तुमचं साध्य झाल्याशिवाय राहणार नाही किंवा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं चक्रधर स्वामींना वाटतंय किंवा हे तत्व आहे किंवा हे सूत्र आहे. साधनापरी साध्य उत्तम, साधनापेक्षा साध्य. म्हणजे एक गोष्ट आहे की सांगलीला एखाद्या कामासाठी तुम्हाला जायचं आहे, ते साध्य आहे. काय कामासाठी जायचं आहे, महत्त्वाचं काम आहे, ते साध्य आहे. पण ते जाण्यासाठी किंवा ते साध्य करण्यासाठी तुम्हाला साधन काय आहे, तर तुम्ही म्हणाल मला 4 व्हीलर पाहिजे, तर 4 व्हीलर तुम्हाला नाही मिळाली, तर तुम्हाला मोटरसायकलही नाही मिळाली, तर तुम्ही एसटीनं जावा, एसटी नाही आता बंद आहे समजा, तर तुम्ही सायकलनं जाऊ शकता, चालत जाऊ शकता.
पण ते साध्याला महत्त्व द्या, साधनाला महत्त्व देऊ नका. त्यामुळं साध्य श्रेष्ठ आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. साधनापरी साध्य उत्तम, साध्य श्रेष्ठ हे पटवून देण्यासाठी त्यांनी चक्रधरांचा दृष्टांत दिलाय केशवदासांनी. कोणता? साखर होई जेते निके, साखर अनुभवी जेते निके. म्हणजे काय? साखर आहे हे खरं आहे, साखर आहे, पण अनुभवल्याशिवाय तिची गोडी कळत नाही. किती महत्वाचं आहे बघा. तसं साध्य कोणतंही असू दे, म्हणजे साध्य महत्वाचं आहे, साधन कोणतंही असू दे, साध्य श्रेष्ठ होण्यासाठी त्या साधनाचा वापर करणं महत्वाचं आहे. तुम्ही मोटरसायकलच पाहिजे, 4 व्हीलरच पाहिजे म्हणून नाही चालणार. चालत जाऊन सुद्धा तुमच्याकडे तर तो साध्य, म्हणजे तुम्ही इथंच बसला, 2 माणसं आहेत सांगलीला, ते साध्य करण्यासाठी दोघंही जाणार आहेत. तर एखादा तुम्ही म्हटला मोटरसायकल नाही मला, 4 व्हीलर नाही, मी मोठ्या घरातला आहे म्हणून तुम्ही इथंच बसला, तर तुम्हाला ते तुमचं काम होणार नाही आहे. पण एखादा जिद्दीचा चिकाटीचा असेल, तो चालत जाऊन ते काम पूर्ण करणार, तो त्याच्यात यशस्वी होणार. म्हणजे महत्त्व कशाला द्यायचं आहे? साध्याला महत्त्व द्यायचं आहे, अभ्यासाला महत्त्व द्यायचं आहे. अभ्यासाला महत्त्व द्या, तुमचं जीवन परिपूर्ण होईल. मुलं म्हणतात मी शिकायला जातो, मला ॲडमिशन मिळालेलं आहे, मला मोटरसायकल घेऊन द्या, युनिकॉर्न गाडी घेऊन द्या, तरच मी शिकतो. तुम्ही शिकणार नाही. तुम्ही अभ्यासाला महत्त्व दिलं तर तुमच्याकडं युनिकॉर्न नसेल तरीसुद्धा, 4 व्हीलर नसेल तरीसुद्धा, गाडी नसेल तरीसुद्धा तुम्ही चांगल्या मार्क्सनं ग्रॅज्युएट होणार. काय म्हणतोय लक्षात येते का बघा. साधनापेक्षा साध्य श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी साखर होई जेते निके, साखर अनुभवी जेते निके. साखर आहे हे खरं आहे, पण अनुभवल्याशिवाय कळत नाही, हा दृष्टांत दिलेला आहे. आणि त्याच्यावरती दृष्टांती काय दिलंय, निष्कर्ष काय दिलाय, त्या पद्धतीनं त्याप्रमाणे ते म्हणतात ब्रह्म होई जेते निके, ब्रह्म अनुभवी जेते निके. परमेश्वर आहे हे खरं आहे, पण तो अनुभवल्याशिवाय कळत नाही, अनुभव आल्याशिवाय कळत नाही. तुकोबांनी तर फार सुंदररित्या सांगितलेलं आहे. काय तुकोबांनी काय म्हटलेलं आहे? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव हा मंदिरामध्ये आहे का, देव हा दगडामध्ये आहे का, हे सांगण्यासाठी तुकोबांनी सांगितलेलं आहे खरा देव हा माणसामध्ये आहे, रंजल्या गांजल्यांच्यामध्ये आहे. तुम्ही जाता जाता एखाद्याला मदत केली, जाता जाता एखाद्याला एक ओझं उचलत नाही, त्याचं उचलण्यासाठी त्याला आधार दिला, त्याच्या डोक्यावर ठेवलं, ही जी मदत केलेली आहे ती मदत म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही त्याला त्याच्या दृष्टीने भेटलेले परमेश्वर आहात. म्हणून रंजल्या गांजल्यांना मदत करा, त्याच्यात देवत्व आहे. तुकोबांनी फार सुंदररित्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे. तेच तत्व, तोच विचार, फक्त इथं वेगळ्या पद्धतीनं आलेला आहे. ब्रह्म होई जेते नेके, ब्रह्म अनुभवी जेते नेके. ब्रह्म म्हणजे देव किंवा ही खरं आहे, देव आहे हे खरं आहे, पण ते अनुभवल्याशिवाय कळत नाही, हे सांगण्यातलं आहे. म्हणजे सूत्र, दृष्टांत आणि द्राष्टांती अशी रचना या दृष्टांतपाठ ग्रंथामध्ये असे आपल्याला बघायचे आहे, दृष्टांत बघायचे आहेत आणि दृष्टांत समजून घ्या. फार सुंदर सुंदर उदाहरणं आहेत. चक्रधर स्वामींनी ते सगळे दृष्टांत दिलेले आहेत. लीलाचरित्र ग्रंथामध्ये महिम भट्टांनी ते घेतलेले आहेत आणि त्याच ग्रंथातील ते सगळे दृष्टांत केशवदासांनी या दृष्टांतपाठ ग्रंथामध्ये घातलेले आहेत. आणि हा दृष्टांतपाठ ग्रंथ तुम्हाला आपल्याला या 2-3 महिन्यामध्ये अभ्यासायचा आहे. त्याची आशयसूत्र किंवा त्याचं सामाजिक सांस्कृतिक जीवन, त्याचे अभिव्यक्ती सौंदर्य समजून घेऊन आपण पुढच्या टप्प्यामध्ये जायचं आहे. याचाच पुढचा भाग किंवा याच्याच दृष्टीनं आपण पुढच्या तासाला चर्चा निश्चितपणे करूया. धन्यवाद.